हॅलो एव्हरीवन, अगेन वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा जो टॉपिक आहे ॲफिलिएट मार्केटिंग आणि फ्रीलान्सिंगमध्ये काय फरक आहे, राईट. सगळ्यात आधी आपण समजून घेऊ की फ्रीलान्सिंग काय असते. फ्रीलान्सिंग म्हणजे नाही का, जर आपल्याकडे कोणती स्किल आहे, ओके, आता व्हॉट एव्हर स्किल, इफ यू हॅव नॉलेज रिगार्डिंग व्हिडिओ एडिटिंग, कंटेंट क्रिएशन, फोटो एडिटिंग, राईट, काही चांगले टेम्पलेट्स तुम्हाला बनवता येत असेल, ओके, फेसबुक ॲडची सर्व्हिस चालवता येत असेल, राईट, इफ यू हॅव मेकअप आर्टिस्ट, ओके, तुम्हाला केक बनवता येत असेल, असे भरपूर ऑप्शन्स आहे, ओके. जर तुमच्याकडे ते स्किल असेल आणि ॲज अ फ्रीलान्सर तुम्ही त्या स्किलच्या मदतीने खूप चांगली अर्निंगसुद्धा जनरेट करू शकता, राईट. सो आता ॲज अ फ्रीलान्सर तुम्हाला काम करावं लागणार, ओके. आता फ्रीलान्सिंगसाठी काय करावं लागते, स्वतःची पर्सनल ब्रँडिंग क्रिएट करावं लागते, ओके. आता पर्सनल ब्रँडिंग कुठे क्रिएट करणार तुम्ही? सोशल मीडियावर, जसं की Instagram.com, Facebook.com, Upwork.com, Fiverr.com, Freelancing.com, हे सगळे इंटरनॅशनल वेबसाईट आहे. LinkedIn.com, राईट, जिथे असे भरपूर क्लायंट्स त्या व्यक्तींना शोधत आहे ज्यांच्याकडे ते स्किल्स अवेलेबल आहे, ओके. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कंटेंट रायटिंगचा नाही का, म्हणजे एक कोर्स असेल किंवा स्किल आहे, ते तुम्ही कम्प्लीट केलं, ओके. तुम्हाला नॉलेज आला, तुम्हाला कॉन्फिडन्स आला, तुम्हाला सर्टिफिकेट पण भेटला. जस्ट यू हॅव टू पुट दॅट नॉलेज, दॅट सर्टिफिकेट, दॅट सॅम्पल्स ऑन युअर पोर्टफोलिओ, ठीक आहे. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये ते शो करणार आणि पहिले 2-3 दिवस किंवा 10 दिवस नाही का फ्रीमध्ये काम करा, ठीक आहे. फ्रेंड्सला तुम्ही नाही का कंटेंट रायटिंग ची सर्व्हिस देऊ शकता, रिलेटिव्सला देऊ शकता, फॅमिली फ्रेंड्सला देऊ शकता आणि त्यांच्याकडून तुम्ही फीडबॅक घ्या आणि ते सॅम्पल्स तुम्ही तुमचा पोर्टफोलिओमध्ये शो करा, जेणेकरून जर रिअल कस्टमर तुमच्यापर्यंत पोहोचते तो तुमचा पोर्टफोलिओ बघणार, अट्रॅक्ट होणार, तुमचे फीडबॅक्स बघणार. देन आफ्टर दॅट दे विल कम्युनिकेट विथ यू रिगार्डिंग द प्रोजेक्ट. जर त्यांच्याकडे काही प्रोजेक्ट्स असेल ॲज अ कंटेंट रायटर, देन यू विल गेट अ वर्क. फॉर एक्झाम्पल, आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. जर आपल्याकडे लग्न आहे, ठीक आहे, तर आपण एका मेकअप आर्टिस्टला नाही का इन्व्हाइट करतो, राईट. आधी मेकअप आर्टिस्टचा वर्क कुठं बघतो आपण? सोशल मीडियावर बघतो की नाही का, सर्व्हिस कशी प्रोव्हाइड करताय, राईट, किती नॉलेज आहे तिला, ठीक आहे, तिचे फीडबॅक्स कसे आहे, सगळे आपण हायलाईट्समध्ये चेक करतो. देन आफ्टर दॅट वी विल डिसाईड की तुम्ही हा ऑर्डर घ्या आणि मला मेकअप करून द्या आणि त्याच्या बदली आपण त्यांना पेमेंट देतो, 5,000, 10,000, व्हॉट एव्हर, अकॉर्डिंग टू देअर चार्जेस. दॅट इज कॉल्ड फ्रीलान्सिंग. कारण की तिने काय केलं, जो स्किल तिच्याकडे होती मेकअपची, ते सोशल मीडियावर प्रमोट केली, सोशल मीडियावर लोकांपर्यंत पोहोचवली, राईट. तसंच तुम्ही ॲज अ फ्रीलान्सर खूप चांगलं वर्क करू शकता. त्याच्यासाठी भरपूर स्किल्स आहे, ओके. स्टॉक मार्केट शिका, कंटेंट रायटिंग शिका, मेकअप शिका, कॉपी रायटिंग शिका, व्हिडिओ एडिटिंग शिका, ग्राफिक डिझाईन शिका, ओके. जर तुम्हाला या सगळ्या स्किलची माहिती सविस्तारमध्ये पाहिजे असेल तर मी व्हॉट्सअप नंबर माझा मेन्शन केला आहे कमेंट बॉक्समध्ये, तिथे तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी सगळी डिटेल्स तुम्हाला नाही का पाठवतो, ओके. आता नेक्स्ट वन इज ॲफिलिएट मार्केटिंग. ॲफिलिएट मार्केटिंग काय असते? ॲफिलिएट मार्केटिंग मीन्स एक कोणतं प्रोडक्ट आहे, कोणती सर्व्हिस आहे, त्याला आपण प्रमोट करतो. जर ते प्रोडक्ट आणि सर्व्हिस आपल्या रेफरल लिंक थ्रू कोणी घेते तर आपल्याला कंपनी कमिशन प्रोव्हाइड करते. दॅट इज कॉल्ड ॲफिलिएट मार्केटिंग. एक छोटा एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला एक मोबाईल फोन घ्यायचा आहे, ठीक आहे, एक मोबाईल फोन घ्यायचा आहे आणि याचं डिस्क्रिप्शन पाहिजे नसेल, स्पेसिफिकेशन पाहिजे नसेल, जे पण तुम्हाला बेनिफिट, ॲडव्हान्टेज काय, डिसॲडव्हान्टेज काय आहे ते तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर तुम्ही काय करणार, यूट्यूबवर जाणार, एका इन्फ्लुएन्सरला पकडणार ज्यांनी त्याची अनबॉक्सिंग केलेली आहे, ओके, त्याच्याकडून सगळी माहिती घेणार आणि मग तो इन्फ्लुएन्सर नाही का सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगते की याचे ॲडव्हान्टेज काय आहे, डिसॲडव्हान्टेज काय आहे, याचा कम्फर्ट काय आहे, किती मेगापिक्सल कॅमेरा आहे. मग आखरीमध्ये तो एक नाही का वर्ड म्हणतो, जर तुम्हाला हा मोबाईल पाहिजे असेल तर नाही का लिंक नाही का डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ओके. जेव्हा तुम्ही त्या लिंकवर क्लिक करता आणि तो प्रोडक्ट बाय करता तर तो ब्रँड काय करतो, त्या व्यक्तीला काही कमिशन प्रोव्हाइड करतो ज्यांनी तो व्हिडिओ बनवलेला आहे. दॅट इज कॉल्ड ॲफिलिएट मार्केटिंग. आज भरपूर मोठी मोठी कंपनी आहे ते आज ॲफिलिएट मार्केटिंग करत आहे, जसं की फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, राईट, मिशो, शॉपिफाय, हे सगळे ॲफिलिएट मार्केटिंग करत आहे आजच्या डेटमध्ये, ओके. आणि असे भरपूर छोट्या कंपनीज आहे ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ॲफिलिएट मार्केटिंग करत आहे, कारण की त्यांना रिव्हेन्यू पाहिजे त्यांच्या कंपनीसाठी, ओके. मी पण एका कंपनीसोबत नाही का काम करता, जिथून मी ॲफिलिएट मार्केटिंग त्याच कंपनीमधून लर्न करून, फ्रीलान्सिंग लर्न करून खूप चांगली इन्कमसुद्धा जनरेट करत आहे आणि त्याच्यामध्ये कमिशन खूप सुद्धा जास्त असते,
ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲमेझॉनवर काम केलं किंवा एक छोट्या कंपनीसोबत, म्हणजे कोणती पण कंपनी असो, एक मोबाईल शॉपमध्ये पण आपण जातो आणि म्हणतो की मी तुम्हाला हे 10 मोबाईल नाही का सेल करून देणार आहे. ठीक आहे. तर त्याच्यावर तुम्हाला मार्जिन किती भेटणार, कमिशन किती भेटणार, 5% 10% हार्डली. बट तुम्ही डिजिटल प्रोडक्ट नाही का प्रमोट करता, डिजिटल प्रोडक्ट इन द सेन्स काही कोर्सेस असेल, राईट, काही ई बुक्स असेल, ते तुम्ही प्रमोट करता, तर कंपनी विल गिव्ह यू अप टू 70% कमिशन गाईज. येस, असे पण भरपूर कंपनी आहे, पण तुम्हाला चॉईस करावं लागणार की कोणत्या कंपनीचा ब्रँड कसा आहे, ठीक आहे, त्याची मार्केटिंग कसं आहे, त्याचे टेस्टिमोनल्स कसे आहे, जेणेकरून आपली कॉस्टिंग वाचणार आणि आपण प्रॉपर वेने त्या कंपनीला प्रमोट करून खूप चांगलं कमिशन घरी बसल्या बसल्या अर्न करू शकतो. राईट. सो हा डिफरन्स होता फ्रीलान्सिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंगचं. ठीक आहे. जर तुम्हाला फ्रीलान्सिंग आणि ॲफिलिएट मार्केटिंग स्टार्ट करायचं असेल, काही स्किलला लर्न करून फ्रॉम 0 to Z, राईट, सो मला व्हॉट्सअप करा. नंबर मी नाही का इथे मेन्शन केलेला आहे. ओके, कमेंट बॉक्समध्ये पण मी नंबर दिलेला आहे, तिथे मला तुम्ही व्हॉट्सअप करा. मी सगळी डिटेल तुम्हाला स्टेप बाय स्टेप शेअर करतो. त्यानंतर तुमचे जे पण काही डाऊट्स असेल, काही क्वेश्चन असेल, आपण कॉलवर बोलू. सगळे डाऊट आणि क्वेश्चनला सॉल्व्ह करून या बिझनेसची सुरुवात घरी बसल्या बसल्या करू. आणि येस, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअरसुद्धा करा. लाईक अँड कमेंटनी मला माहिती होते की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. त्या अकॉर्डिंग मी तुमच्यासाठी नेक्स्ट टॉपिक घेऊन येणार. राईट. So it's all about. Thank you so much. Signing out.